तुम्हालाही लघवीच्या ठिकाणी जर आगाग होतीये, जळजळ होतीये, लघवी करताना सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतीये, ओटी पोटामध्येही दुखतंय, वारंवार लघवी होतीये तरी देखील लघवी साफच होत नाही, थेंब थेंब लघवी पडतेय, तिला अतिशय दुर्गंध येतोय, रंग गडद पिवळा झालेला आहे, तर थांबा. ह्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण बराच काळ हा त्रास तुम्ही अंगावर काढला तर तुमच्या किडनीचं आरोग्य त्यामुळे धोक्यात येऊ शकतं. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू झाला की स्त्री, पुरुष, लहान मुलं सर्वांमध्येच लघवी संबंधित वरील पाहिलेल्या समस्या ह्या खूप कॉमन असतात. पण यासाठी वेळीच जर का तुम्ही योग्य उपाय केले नाहीत तर पुढे जाऊन तुम्हाला UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स, मूतखडा होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे किडनीचं फंक्शन सुद्धा नीट होत नाही. पण तुम्हाला माहितीये का, कुठल्याही गोळ्या औषधाविना एका साध्या सोप्या घरगुती उपायाने तुम्ही तुमचा हा लघवीचा त्रास कायमचा बरा करू शकता. फक्त लघवीचा त्रासच नाही तर अगदी किडनीची स्वच्छता सुद्धा या उपायाने होते. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा. ज्यामुळे काय होईल की अगदी मोफतपणे आमच्या नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर सगळ्यात पहिले तर ह्याची कारणं नेमकी काय आहेत ती आपण आधी समजून घेतली पाहिजेत, ती टाळली पाहिजेत. कारणं दूर केल्याशिवाय कुठलाही आजार हा मुळापासून बरा होत नसतो, हे कायमचं लक्षात ठेवा. तर 4 प्रमुख कारणं. त्यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन होणं. कारण बघा, लघवी मुळात तयारच होते कशापासून, तर आपण घेतलेलं पाणी किंवा जे काही द्रव पदार्थ आहेत त्यापासून. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये घामाचं, बाहेरील उष्णतेचं प्रमाण खूप जास्त असतं. तर किमान 3 ते 4 लिटर पाणी, द्रव पदार्थ हे आपल्या शरीरामध्ये गेलेच पाहिजेत. त्यामध्ये मग तुम्ही 2-3 लिटर पाणी आणि दुपारच्या वेळेला 1-2 ग्लास ताक किंवा लिंबू सरबत, नारळ पाणी असं घेऊ शकता. कारण खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी सुद्धा प्यायलं जात नाही, त्याच्याने पण पोट फुगतं. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या आहारामध्ये जर का तिखट, मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी, तंबाखू हे जास्त प्रमाणामध्ये येत असतील तर त्याच्याने काय होतं, शरीरातले पित्त, उष्णता प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आणि त्याचाच परिणाम म्हणून मग लघवीला जळजळ व्हायला लागते. त्यामुळे हे जे पदार्थ आहेत हे किमान उन्हाळ्यामध्ये तरी टाळणं खूप गरजेचं आहे. महत्वाचं कारण म्हणजेच की स्वच्छतेचा अभाव. स्त्रियांमध्ये याचा धोका जास्त आहे. म्हणजे बघा, जे टॉयलेट तुम्ही वापरताय ते स्वच्छ असलं पाहिजे. वॉशरूमला जाऊन आल्यानंतर ती जी जागा आहे ती स्वच्छ आणि कोरडी करणं खूप गरजेचं आहे. कारण ती जागा जर का ओलसर राहिली तर पुन्हा तिथे मग बॅक्टेरियाची वाढ होते, जंतू संसर्ग होऊन इन्फेक्शनचा धोका देखील वाढतो. चौथं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे की लघवी रोखून धरणं. बऱ्याच जणांना सवय असते की लघवीला जातच नाहीत, काहीतरी काम आहे किंवा स्त्रियांचं सुद्धा पूजा चालू आहे तर लघवी अडवून ठेवली जाते. याच्यामुळे होतं काय की लघवी जी आहे ती कॉन्सन्ट्रेटेड बनत जाते. लघवी तशीच लघवीच्या पिशवीमध्ये युरेटर किंवा जे आपलं ब्लॅडर आहे त्यामध्ये साठून राहिली की जसं एखाद्या डबक्यामध्ये पाणी बराच काळ साठून राहिलं की त्यामध्ये जंतू, डास यांची पैदास होते. अगदी तसंच आपल्या लघवीच्या पिशवीमध्ये सुद्धा अशी ही लघवी बराच काळ साठून राहिली की त्यामध्ये बॅक्टेरिया वाढायला लागतात आणि मग तिथे इन्फेक्शन होतं. कारणं तुम्ही दूर केलीत. आता याच्यावरचा जादुई उपाय, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत आपल्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असणारे फक्त 2 पदार्थ. त्यामध्ये पहिलं तर म्हणजे की धणे आणि दुसरं म्हणजेच जिरे. धणे जे आहेत तर ते शरीरातील पित्त, उष्णता तर कमी करतात, शिवाय ते मूत्रला सांगितलेले आहेत. मूत्र म्हणजेच लघवी. तर लघवी चांगल्या प्रकारे बनवली सुद्धा जाते आणि ती व्यवस्थितरित्या शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा हे धणे अतिशय उपयुक्त सांगितलेले आहेत. दुसरं जे आहे ते म्हणजेच जिरे. हे पाचक आहेत. शरीरातली पित्त, उष्णता तर कमी करतातच, रक्ताची शुद्धी करतात, स्त्रियांमध्ये गर्भाशयाची शुद्धी करणं आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी जी आहे त्याची शुद्धी करणं सुद्धा ह्या जिऱ्याचं एक महत्वाचं कार्य सांगितलेलं आहे. प्रमाण किती घ्यायचं तर साधारण 75 ग्रॅम धणे
आणि 25 ग्रॅम जिरे असं तुम्ही मिक्स करा आणि ते कच्चच थोडंसं कुटून घ्यायचं आहे. त्याचं भरड चूर्ण जे म्हणतो तर ते करायचं आहे. मिक्सरला अजिबात बारीक करू नका, त्याच्याने ते फक्त कट होतात. जेव्हा तुम्ही ते ठेचून घेता त्यावेळेला त्यामध्ये जे इसेन्शियल ऑइल असतात, जे औषधी तेल आहे तर ते ऍक्टिव्हेट होतं. असं हे भरड केलेलं जे मिश्रण आहे ते एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. अगदी महिनाभर सहज टिकतं. आता हे चूर्ण वापरायचं कसं आहे तर सलग 7 ते 10 दिवस रात्री झोपताना साधारण 150 ml म्हणजे एक मोठा ग्लासभर पाणी घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा हे चूर्ण टाकून व्यवस्थित हलवून झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी तुम्हाला अगदी म्हणजे काहीही फक्त दात घासायचे आणि हे जे पाणी आहे ते न गाळताच घ्यायचं आहे. यामध्ये गोडीसाठी म्हणून तुम्ही पत्री खडीसाखर मिश्री जी ओबडधोबड असते तर ती पित्त उष्णता कमी करण्यासाठी उत्तम औषधी सांगितलेली आहे. उन्हाळ्यामध्ये जे काही त्रास आहेत त्यावरही उपयुक्त आहे आणि ह्या पाण्याला चांगली चव सुद्धा त्याच्यामुळे येते. तर ती सुद्धा तुम्ही थोडीशी टाकू शकता आणि हे जे पाणी आहे ते व्यवस्थित बसून घोट घोट तुम्हाला व्यवस्थितपणे त्यात लाळ मिक्स होईल. म्हणजे असं गटगट डोळे झाकून पिऊन टाकायचं नाही. तर अगदी 10 मिनिटांचा वेळ घ्या, शांतपणे बसून ते पाणी प्या. हे पाणी प्यायल्यानंतर एक तासभर तरी पुढे चहा, कॉफी किंवा इतर काहीही खायचं नाही. ह्या पाण्याला पोटामध्ये जाऊन त्याचं काम करू द्या. ते 10 दिवस तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग दुसरा एक पर्याय की सलग 3 किंवा 5 दिवस तुम्ही काय करायचं की रात्री झोपताना साधारण 3 लिटर पाण्यामध्ये 3 ते 4 चमचे हे जे भरड आहे ते मिक्स करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे पाणी आहे त्याला एक चांगली उकळी आणा. त्यामध्ये तुम्ही मघाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी खडीसाखर देखील मिक्स करू शकता आणि ते पाणी नॉर्मल टेम्परेचरला आलं की पुन्हा दिवसभर जेव्हा कधी तुम्हाला तहान लागेल तर त्यावेळेला याच पाण्याचं सेवन करायचं आहे. त्याच्याने सुद्धा शरीरातली तुमच्या पित्त उष्णता कमी होणार आहे, शरीर शुद्धी होणार आहे. शरीरातले जे काही टॉक्झिन्स विषारी घटक साठलेले आहेत तर ते लघवी वाटे लघवीचं प्रमाण वाढवून शरीराबाहेर काढून टाकले जातात. लघवी सुद्धा चांगल्या प्रकारे साफ केली जाते आणि जी लघवीच्या समस्या आहेत, जळजळ होणं असेल किंवा त्याचा रंग खूप गडद पिवळा येत असेल, दुखणं असेल तर हे सर्व त्रास तुमचे 100% कमी येतात. तर नक्की एकदा आपला हा जो साधा सोपा स्वस्त मस्त असा घरगुती उपाय आहे तो सर्वांनी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे काही अनुभव प्रतिक्रिया असतील तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही शंका असतील तर त्या देखील विचारू शकता. व्हिडिओला अर्थातच लाईक करा आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला आणि जर का अजून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा. ज्यामुळे होईल काय, आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.